नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल भयकथा विथ विल्सन. आजची जी गोष्ट आहे ती आहे पुण्यामधली. तर काय आहे पुण्यामधली ती गोष्ट? तो होळकर ब्रिजचं मागचं रहस्य. तर चला जाणून घ्या होळकर ब्रिजचं मागचं नेमकं रहस्य काय आहे माझ्यासोबत. तर पुणेकरांचं असं म्हणणं आहे की होळकर ब्रिजवर एक बाई निघते. ती बाई आपल्या गाडीच्या स्पीडने धावत असते. तर नेमकं त्या बाईचं रिझन काय आहे चला जाणून घेऊया. ते एक बाई तिच्या मुलासोबत हा पूल क्रॉस करत होते. पूल क्रॉस करताना जोर वेगात एक गाडी येते आणि तिच्या मुलाला उडवून जाते. तिच्या मुलाचा मृत्यू तिच्या जागेवरच होतो. हे बघून तिला खूप मोठा शॉक बसतो आणि ती त्या पुलावरनं आत्महत्या करून घेते. तर पुणेकरांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आपण गाडी चालवतो ती बाई आपल्या सोबत धावते. जेवढा आपल्या गाडीचा स्पीड असतो तेवढा स्पीड तिचा देखील असतो. त्या होळकर ब्रिजच्या साईडला एक सेमेट्री आहे जी ब्रिटिश काळातली आहे. तिथं देखील लोकांनी असा दावा केला आहे की खूप साऱ्या सावल्या त्यांना दिसलेल्या आहेत सेमेट्रीमध्ये आणि लोकांचा खुशबुजीचा देखील आवाज तिथं येत असतो. तसेच एक घटना झालेली आहे पुण्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत. त्या व्यक्तीचं नाव मी मेन्शन नाही करणार कारण की त्या व्यक्तीने मला म्हटलेलं आहे की तिचं नाव गुपित ठेवायचं. तर ती व्यक्ती तो पूल क्रॉस करत होती रात्री 12:30 वाजता. तेवढ्यात त्याला तिथं पुलावर एक बाई दिसते. ती बाई बघून त्याला समजतं की ही जिवंत बाई नाहीये, हा एक आत्मा आहे. तो एवढा घाबरतो की स्पीडमध्ये त्याची गाडी चालवायला लागतो. पण जेवढं त्याच्या गाडीचा स्पीड असतो तेवढाच त्या बाईचा देखील स्पीड असतो. तो घरी आल्यानंतर एवढा आजारी पडतो, 2-3 दिवस तो आजारातनं सुटत नाही. त्याच्यानंतर दुसरी घटना झालेली एका फॅमिली सोबत. तर रात्रीची एक फॅमिली तो पूल क्रॉस करत होते. पूल क्रॉस करताना त्यांची नजर जाते होळकर ब्रिजच्या साईडच्या सेमेट्रीवर. त्या सेमेट्रीवर त्यांना खूप साऱ्या सावल्या दिसतात. हे बघून ते घाबरतात. तो होळकर ब्रिजवरनं कधीच प्रवास करत नाही. होळकर ब्रिज असा आहे ज्याला पुण्यामध्ये सेकंड टॉप हॉन्टेड प्लेसेस म्हणतात. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. होळकर ब्रिज हॉन्टेड आहे का नाहीये, का तुमच्यासोबत कधी एक्सपिरियन्स झालेला आहे होळकर ब्रिजवर, हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद.